भीमातीर्निवासाय पंढरपूरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः श्री विठ्ठलाय नमो नमः नागेंद्रहराय त्रैलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय आदिनाथ उमा मचिंद्र गोरक्ष ज्ञानेश्वर सोपान माया ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पायी तयाची संगावटेश्वर विसोबाखे चरु माझा नमस्कार म्हणे राम नमो सद्गुरु तुक्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जे आमचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुजी नमस्कार ज्ञाता गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः उभारिला हात जगी जाणवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त काळी प्राप्त वेळी भगवत नाम संकीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग याच्या यावत भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरिता ज्यांचा अवतार आहे देव मान्य संत संत मान्य संत या अवनीवरती या इहलोकामध्ये या भूमीवरती सामान्य दीन जनांचा उद्धार करण्याकरिता ज्यांनी अहोरात्र भजन केलं आणि भजनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करून विनवणी केली की हे माझ्या सामान्य दीनजनांचा उद्धार व्हावा याच्याकरिता साधन काय तर भजन हे साधन देवाने दिलं आणि मग त्या भजनाच्या माध्यमातून दीनजनांचा उद्धार व्हावा ही प्रांजळ भूमिका ज्यांच्या माध्यमातून आहे देवाच्या अवतार कार्याबरोबर प्रत्येक अवतारामध्ये येतो जातो आम्ही देवाचे सांगती तुका म्हणे गात देवनाम अशा प्रकारे भजन करत करत प्रत्येक अवतार देवाने धारण करावा आणि त्या अवतारामध्ये भक्त स्वरूपाने संतांनी ते रूप धारण करावं अवतार घ्यावा अशा प्रकारे देवाच्या बरोबर यायचं आणि देवाच्या बरोबर जायचं असं चारही युगामध्ये जे संत पद म्हणून भूषवणारे जगद्गुरु विश्वव्यापक वैकुंठाधीश्वर आणि सदैव वैकुंठ गमन करणारे ब्रह्मस्वरूप जगद्वंदे जगाचे मायबाप दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूते तीरतः माऊली महावैष्णव श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा आणि प्रतिष्ठापनेच्या प्रकरणामध्ये प्रारंभिक अवस्थेला घेतला जाणारा अभंग आहे विठ्ठल भगवान परमात्म्याची प्रतिष्ठापना होत असताना उभारीला हात जगी जाणवली मात जगाला जर देव कळला असेल जगाच्या समोर जर देव उभा ठाकला असेल जगाला जर देवाची प्रतिमा दिसली असेल तर ती दिसवण्याकरिता उभी राहण्याकरिता समग्र साधू संतांचं कार्य आहे संता विना प्राप्ती नाही वेदांनी सुद्धा वरती हात करावा आणि सांगावं की तुम्हाला जर देव कळायचा असेल तर आम्ही 4 वेद निर्माण झालो
पण 4 वेद फक्त ज्ञान रूपाने जगामध्ये उरलो, आम्हाला देव सांगता आला नाही. जेथे वेदान कळे पार, पुराणासी अगोचर, पुराणासी अगोचर, तो हा पंढरीचा राणा. उसा 6 चौ 18 जना, किंवा बहु आवडतो म्हणा तो हा पंढरीचा राणा. हा भगवान परमात्मा जर कळून घ्यायचा असेल तर तो फक्त संतांशिवाय कळला जात नाही, गुरु शिवाय कळला जात नाही. मूर्ती रूपाने दिसेल, प्रतिमा रूपाने भासेल, जगामध्ये सगळ्यांमध्ये त्याचा भास होईल. पण त्याची चव जर घ्यायची असेल, प्रत्येक क्षानुभूती घ्यायची असेल तर संत अथवा गुरुशिवाय प्रतिपदाला किंवा उत्प्रेक्षेला येणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे वरती हात करून ज्या संतांनी सांगितलं, उभारिला हात, उभारिला हात. आता हात उभा केला म्हणजे काय, म्हणजे काय, संत उभे राहिले काय? आणि संत जर उभे राहिले तर मग आपण मतदान करा. संत थोडे मतदानासाठी उभे राहतात, संत घेण्यासाठी नसतात. संत घेण्यासाठी मुळीच नसतात. मग संत कशासाठी असतात? घातला दुकान देती आली असी दाना, संत उदार उदार उदार, संत उदार उदार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार भांडार, संत उदार उदार. हो मायबाप हो, अशा उदारत्वाला प्राप्त झालेले संत ते वरती हात करून सांगतायत, सज्जन हो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. त्या जगाला देव दाखवण्याकरता, देव देण्याकरता संत आले, त्यांनी हात उभारले. पुढे तुकोबाराय म्हणतात, जगी जाणवली मात. मात म्हणजे अस्तित्व, त्या भगवंताचं अस्तित्व, त्या भगवंताची वृत्ती ही जगाला जर कळली असेल, जाणवली असेल तर माझ्या संतांनी दाखवली. आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, करुणी बळे, हरी दास, करुणी बळे, हरी दास, आणि येला रूपा या प्रमाणामध्ये चिंतन झालंय. रूपाला कोणी आणला देव? संतांनी. आणि तेच संत म्हणतात, प्रतिमा तो देव कैसा नाही. प्रतिमेच्या रूपाने, रूपाला जर कोणी आणला असेल तर संतांनी आणला. मग कशा प्रकारचं रूप आहे? तसं रूप का आहे? तसं आहे आणि आहे तसं नाही. आहे तसं आहे आणि आहे तसं नाही. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा बघता, आपण बघतो, ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा एकाच रूपाची आहे का सगळीकडे, सगळ्या फोटोंमध्ये? नाही. त्याच्यात भिन्नत्व आपल्याला दिसतं. फक्त आपण मानतो एक, मानायला मानतो एक, पण एक दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की त्या काळात प्रतिमा स्वरूप नव्हतं.
फोटो वगैरे काही काढत नव्हते. आणि म्हणून त्या ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा ना, मग इथे तर 7.5 वर्षापूर्वीच्या ज्ञानेश्वर महाराजांची, जगद्गुरु तुकोबारांची 400 वर्षापूर्वीची प्रतिमा नाही. तर आपल्याला देवाची जुनाट प्रतिमा शोधायची, कुठून मिळेल, कोण दाखवेल? प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचं चरित्र वाचलं. त्यांच्या चरित्रात बऱ्याच खुलाशाच्या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र काढलं आणि ते तुमच्या आमच्या समोर प्रगट केलं आणि त्या फोटोची पूजा आम्ही करतो. त्या गुलाबराव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज कसे दिसले तसे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही आम्ही पूजतो. पण सज्जनो ऐका, एक वाक्य प्रत्येकाने कान उघडे करून ऐका. ज्या गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं आणि चित्र काढून तुमच्या आमच्या समोर मांडले, ते गुलाबराव महाराज दृष्टीहीन अंध आहेत. सांगा, त्यांनी पाहिले, त्यांनी आपल्या समोर मांडले, पण ते स्वतः काय आहेत? आंधळे आहेत. मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की देव आहे तसा आहे आणि आहे तसा नाही. पण तरी सुद्धा साधू संतांनी देवाची लक्षणं सांगितली. साधू संतांनी देवाची लक्षणं सांगितली, देवाचे गुण सांगितले. देव असतो कसा आणि देव राहतो कुठे, देव करतो काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तर साधू संतांनी त्यांच्या वाङ्मयातून, अभंगातून, गीता गाथा ग्रंथांतून दिली. आणि मग आपल्याला देवाचं लक्षण कळायला लागलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात उभारीला हात. उभारीला हात या पदावरचं चिंतन केलं. जगी जानवली मात, मग देव आपल्याला कळायला लागला. आणि तो जो कळायला लागला तो देव आपण बसवला. कुठे बसवला? बसवला. कोणी हृदयात बसवला, कोणी मंदिरात बसवला, कोणी दगडात बसवला, कोणी शेंदूर लावून लेप लावून बसवला, कोणी मडक्यात बसवला, लोटक्यात, कोणी आखरात बसवला, आतमध्ये लाकडाच्या याच्यात बसवला. कोण बसवला? देव बसवला. आता बऱ्याच कुटुंबामध्ये, बऱ्याच घरांमध्ये मी कधी कधी बघतो, आणि इथं काय आहे बा विचारलं ना, इथं डोक्यावरच काय बा दही अंडी लावली, मग त्यांचं उत्तर येतं देव नाही महाराज. उत्तर खरं असतं त्यांचं, पण देव आहे हेच उत्तर असतं त्याचं. तो कोणता देव आहे त्यांना माहिती असतं का बाबा? बरं, त्या भक्ताला तरी माहिती असतं का? त्या भक्ताला त्याचं नाव ठेवता येतं का? बिना पंचांग पाहणारा भगत बिचारा कुठेतरी तो शोधून देतो, हेच नवल आहे. जाऊ दे, त्याचे तेही उपकार आहेत. नाही तर तो शोधला नसता तर अजून एखादी गाय जनावर काहीतरी मेलं असतं, अजून नासधूस झाली असती. तो शोधला, हे भक्ताचे उपकार आहेत. पण जो देव आहे ना, त्याचं नाव त्या भक्ताला सुद्धा सांगता येत नाही. भक्त त्या देवाला जन्म देणार आहे. जसं मुलाला आई जन्म देते, त्याची निर्मिती करते, तसं त्या देवाची निर्मिती ही तो भक्त करत असतो. भगत तो भगत करत असतो. पण जन्म देणाऱ्या भक्ताला सुद्धा नाव ठेवता येत नाही. जन्म देणाऱ्या आईला सुद्धा बाळाचं नाव ठेवता येत नाही. जन्म देणाऱ्या बापाला सुद्धा बाळाचं नाव ठेवता येत नाही. तसं देवाचं नाव हे त्या जन्म देणाऱ्या दात्याला ठेवता येत नाही. मग त्याचं नाव जर कोण ठेवत असेल तर त्याचं नाव ठेवणारे एकच आहेत, ते म्हणजे संत. संता पायी माता ठेविता सद्भावे, येणे भेटे देव आपे आप. येणे भेटे देव आपे आप, पण संता पायी माता ठेविता सद्भावे. म्हणून संता अखंड भजावे, त्यांच्या चरणी भावे लीन सदा. त्यांच्या चरणी भावे लीन सदा. म्हणून त्यांची अखंड भजावे, त्यांच्या चरणी व्हावे लीन सदा. आणि म्हणून आज संतही अवताराला आणले आणि आज देवालाही अवताराला आणलं. विठ्ठल
चकासी पुरे धनी. हा पुढच्या पदाचं विवरण असं आहे की आता देव सिंहासनावर बसले, विराजमान झाले आणि मंत्र उच्चाराच्या माध्यमातून त्या मूर्तीमध्ये, ती साधी दगडाची मूर्ती, पण त्या मूर्तीमध्ये प्राणोत्क्रमण केलं आणि प्राण प्रतिष्ठा झाली. याला म्हणतात प्राण प्रतिष्ठा. प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर त्या देवामध्ये चेतनत्व येतं, जडत्व निघून जातं, चेतनत्व येतं आणि ह्या जगामध्ये जी काही देवाची शक्ती आहे तीच शक्ती त्या दगडामध्ये सुद्धा येते आणि मग त्या क्षणापासून देव सजीव बनतो. आता कालपर्यंत जी मूर्ती होती, ज्या मूर्त्या होत्या त्याच्यामध्ये देवत्व नव्हतं आणि त्या सजीव नव्हत्या, पण आज मात्र त्याची यथासांग विधिवत पूजा झाल्यानंतर प्राणोत्क्रमण झालं आणि आज आडगाव वासियांकरिता देव हे जिवंत उभे राहिले. जिवंत झाले, आपल्या भाषेमध्ये जिवंत झाले, पण चैतन्य स्वरूपाने विराजमान झाले आणि म्हणून चैतन्य स्वरूपाने विराजमान झाल्यामुळं देव बैसने सिंहासने आल्या याचकासी पुरे धनी. आजच्या दिवशी जो जो काही या देवाकडे येईल, प्रार्थना करेल आणि प्रार्थनेच्या माध्यमातून विनवणी करेल, आराधना करेल, त्या त्या भक्ताची ती इच्छा पूर्ण होईल. तुम्ही काही मागा आज देवाकडे, आज तो देणार आहे. का बरं देणार आहे? विटेवरी जाजी पाऊले समान, विटेवरी जाजी पाऊले समान, विटेवरी जाजी पाऊले समान, विटेवरी जाजी पाऊले समान. देशी एका दाना शूरदाता, देशी एका दाना शूरदाता, विटेवरी जाजी पाऊले समान, विटेवरी जाजी पाऊले समान. सगळं तर आज समचरण दृष्टी विटेवरी साजे, इथे माझे हरी वृत्ती राहू. अशा प्रकारे असल्यामुळं आज तो दाता आहे. काय आहे? तोची एक दान शूर दाता. नुसता दाता नाही, शूर दाता. आता शूर हा शब्द लढाईतला आहे आणि दाता हा शब्द देण्यातला आहे. एखादा शूर असतो तर दाता नसतो, एखादा दाता असतो तर शूर नसतो, पण हा शूरही आहे आणि दाताही आहे. शूर कशा करता आहे? जो खटनट येईल ना त्याचं खटणं घालवेल, जो नटनट येईल ना, नटनट म्हणजे पाच कांड्यावाला, 10 कांड्यावाला, असा नटनट त्याला म्हणतात. त्याचं नटनट घालवणार आहे. तो काही सोपा नाही बा, काही गोष्टी कोड्यातच बोलाव्या लागतात. हा असा तो दाता आहे आणि आज दानशूरत्व त्याच्या हातात आहे. भरभरून देईल, कारण जेव्हा जेव्हा तो प्रसन्न होतो तेव्हा तेव्हा तो भक्ताला काय देतो त्याचं त्याला कळत नाही. भक्ताला काही देऊन टाकतो. असा दानशूर दाता असल्यामुळं आज तो विराजमान झाला आणि मग आल्या याचकासी पुरे धनी. एकाच्या कैवाडी उगवी बहुतांची मुळे. तुकारामांनी पुढचं चरण असं सांगितलं की असा भगवान परमात्मा आला आहे, पण तो येण्याकरिता कोणाच्या तरी मनामध्ये, एकाच्या मनामध्ये पहिला संकल्प निर्माण झाला असेल. कोणाच्या तरी सगळ्या गावांपैकी, परिसरापैकी ज्यांनी ज्यांनी या देवाकरिता हातभार लावलेला आहे किंवा प्रयोजन केलेलं आहे, त्यापैकी कोणाच्या तरी पहिल्या नंबरला एकाच्या मनामध्ये आला असेल आणि त्याचा संकल्प, त्याची संकल्पना, त्याचा विचार त्याने दुसऱ्याजवळ व्यक्त केला असेल.
मग तो दुसऱ्याने तिसऱ्या जवळ, तिसऱ्याने चौथ्या जवळ, आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केल्यानंतर देवाचं प्रागट्य झालं. म्हणून एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, आणि असा भगवान परमात्मा दोही ठाई तुका पडू देत नाही चुका, असं तुकोबराय का म्हणतात, तर संसारामध्येही काही कमी पडू देणार नाही आणि परमार्थामध्ये सुद्धा काही पडून देणार नाही, असा तोची एक दानेश्वर दाता असल्या कारणाने त्याच्याविषयी उभा हात करून तुकोबराय त्याची ओळख सांगत आहे. खऱ्या अर्थाने अभंगाचा भाव मी विस्ताराने तुमच्या समोर प्रकट केला. त्याचं कारणही सांगतो की सुरुवातीलाच सगळं व्यवस्थितरित्या सांगून दिलं की आता पुढे अभंग सुटो न सुटो काय झालं. कारण एक तर सोडवणारा अल्पज्ञानी आहे, लहान आहे. जगन महाराज काय मोठे विद्वान नाही. आणि दुसरी गोष्ट, लहान असूनही त्याच्या हातात वेळही लहान आहे. आपल्याला